आमदार हसन मुश्रीफ यांचा 65वा वाढदिवस 13 एप्रिल रोजी रामनवमी दिवशी आहे। आमदार मुश्रीफ यांच्या मातोश्रींचं नुकतंच निधन झालंय। तसंच राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, त्यामुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचं पत्र त्यांनी वाढदिवस गौरव समितीला दिले। त्यामुळे त्यांचा वाढदिवस मतदारसंघात साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला। आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला नवीद मुश्रीफ, युवराज पाटील, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, राजेंद्र माने, प्रकाश गाडेकर, कृष्णात पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्षस्थानी शामराव घाटगे होते। मातोश्रींचं निधन आणि राज्यातील दुष्काळामुळे आमदार हसन मुश्रीफ यांनी आपला वाढदिवस साजरा करू नये असं पत्र वाढदिवस गौरव समितीला दिल्याचं भैया माने यांनी सांगितलं। लोकसभा निवडणूक याच काळात आहे, त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्त्यांना वेळ मिळावा हेही त्यामागील कारण आहे। आपले कार्यकर्ते ईर्षेबाज आहेत। गेल्या वर्षी त्यांनी पुढाकार घेऊन आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा केला होता। काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे आचारसंहितेचंही पालन करून आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक प्रत्येक गावागावात लावण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आपल्या गावात सामाजिक उपक्रम राबवावेत। देशाला मोदी आणि शहानी वेठीस धरले, ही प्रवृत्ती गाडण्याची वेळ आहे। कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे। खासदार शरद पवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं, आमदार मुश्रीफ यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून वाढदिवसादिवशी सोनगे इथला संतोष कांबळे आदमापूरपर्यंत दंडवत घालणार असल्याचं माने यांनी सांगितलं। यावेळी प्रवीण पाटील, शिवानंद माळी, डी चौगले, अजित कांबळे, सतीश पाटील, दीपक पाटील, संतोष कांबळे, मनोज फराकटे, किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। या बैठकीला प्रकाश गाडेकर, विकास पाटील, प्रवीण काळबर, संभाजी पाटील, संजय चितारी, रमेश माळी, दीपा कुदळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते।